हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त असाल. तर आज आहे रविवार आणि हा रविवार फक्त रविवार नाही तर आज आहे पोलिओ रविवार. आणि तुम्हाला माहितीच आहे की मी एक स्वयंसेविका आहे, आरोग्य सेविका आहे. त्यामुळे पोलिओचं काम मीच करत असते आमच्या गावामध्ये. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मी आज कशा प्रकारे पोलिओचं काम करणार आहे. जसं माझं डेली रुटीनचे तुम्ही व्हिडिओ पाहताच किंवा मी इतर व्हिडिओ टाकते ते पाहता, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की मी एक हेल्थ वर्कर आहे. सो आज माझा पोलिओ रविवार आहे आणि आज माझं काम आहे पोलिओचं. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल, शेवटपर्यंत पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर माझ्या हेल्थ वर्किंगच्या कामांपैकी हे एक काम आहे, म्हणजेच पोलिओ लसीकरण करणं. हे एक माझं हेल्थ वर्कर म्हणून काम आहे. याला मी खूप प्राधान्य देते. तर सकाळी 7 वाजल्यापासून हा कार्यक्रम माझा चालू झालेला आहे. ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. तर अजूनपर्यंत पालकांची आणि मुलांची यायची सुरुवात झालेली नाही आहे. तर मला मिळाला फळा, तर अंगणवाडीचा फळा आहे. तर त्याच्यावरती मी थोडंसं पल्स पोलिओ लसीकरण लिहून घेत आहे, एक जागृती म्हणून. खूप छान वाटत होतं, कारण सकाळची वेळ होती आणि सध्या अजून पेरेंट्स चालू झालेले नाही आहेत. तसं पाहायचं झालं तर आमचं गाव खूप छोटंसं आहे आणि लोकसंख्या कमी असल्यामुळे गर्दीही लसीकरणाला कमी राहते. तरी पण सकाळी 7 वाजता जो ॲल्गोरिदम आहे तो पाळणं गरजेचं आहे. त्यामुळे मी सकाळी अगदी लवकर येऊन लसीकरण चालू करते. तर तुम्ही बघू शकताय, पहिला बाळ माझा आलेला आहे अंगणवाडीमध्ये आणि त्याला मी लस देत आहे. तुम्ही बघू शकताय, ही मुलगी आहे 3.5 ते 4 वर्षाची आहे आणि तिला मी लस दिलेली आहे. त्याचबरोबर हे जे बाळ पाहत आहात हे आहे 2 वर्षाचं, यालासुद्धा मी लस दिलेली आहे. अशी सगळी 1 वर्षाची, 1.5 वर्षाची, 2 वर्षाची मुलं येत आहेत आणि त्यांना मी सगळ्यांना लस देत आहे. तुम्ही बघू शकताय, हे जे लसीकरणाचं कार्यक्रम आहे हे याची आमची ट्रेनिंग होते आणि ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही अगदी ज्या प्रकारे व्यवस्थित दिलं पाहिजे त्या प्रकारे लसीकरण करत असतो. आमचा पल्स पोलिओ लसीकरण होत आहे अंगणवाडीमध्ये. आमच्या गावात जी अंगणवाडी आहे, गावाची जी शाळा आहे त्या शाळेमध्येच अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीमध्ये लसीकरण होतं आहे. तुम्ही बघू शकताय, ही आहे अंगणवाडी आणि या आहेत अंगणवाडीच्या मदतनीस, ज्या आज माझ्यासोबत मला हेल्प म्हणून पल्स पोलिओ लसीकरण राबवत आहेत. तर 2012 साली WHO आपलं जग हे पोलिओ मुक्त झालं आहे हे घोषित केलं होतं. पण तरीसुद्धा पोलिओची लस देणं अजूनही बंद केलेले नाही आहे, कारण ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना देणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना न विसरता पल्स पोलिओचे 2 थेंब हे देणे गरजेचंच आहे. तो बूंद जिंदगी के. तर पोलिओ लसीकरण माझं चालू आहे. तुम्ही जसं काही बघितलेलंच आहे की मी लहान मुलांना कशा प्रकारे पोलिओचे डोस देत आहे. या डोस देण्यासाठी आणि हा सगळा कार्यक्रम राबवण्यासाठी आमची एक खास ट्रेनिंग घेतली जाते आणि दरवेळेला जेव्हा लसीकरण येत असतो त्यावेळेला सरकारी खाता जो आहे आपला तो आम्हाला व्यवस्थित अशी ट्रेनिंग देत असतो आणि त्याच्यानुसारच आम्ही लहान मुलांचं लसीकरण करत असतो. सो पोलिओचं लसीकरण सध्या चालू आहे. तुम्ही बघितलंच असेल, लहान बाळं येत आहेत, त्यांचे पॅरेंट्स त्यांना घेऊन येत आहेत आणि मी त्यांना लसीकरण देत आहे, लसीकरण त्यांचं करत आहे. आणि माझ्यासोबत ज्या मदतनीस आहेत त्यासुद्धा मला खूप हेल्प करत आहेत. आणि अशीच मध्ये एखादा ब्रेक मिळतोय, जेव्हा लोक यायची थांबतायत, अधूनमधून येत आहेत, मध्ये येत नाही आहेत, तर मधला वेळ असा रिकामा मिळतो. तर त्या रिकाम्या वेळेमध्ये काय करते किंवा मला कोण भेटायला येते ते मी तुम्हाला दाखवते. इकडे या. तर या रिकाम्या वेळेमध्ये माझ्या बूथवर मला भेटायला आलेले आहेत माझ्या 2 गोड मुली. या हे बोल, कोण आहे? समृद्धी आणि संस्कृती. समृद्धी आणि संस्कृती. समृद्धी माझी मुलगी आणि संस्कृती माझ्या दिराची मुलगी आहे.
तर माझ्या दोन्ही गोड मुली मस्त मला भेटायला आलेल्या आहेत आणि सोबत आणलेली आहे मला पाण्याची बॉटल. कारण जेव्हा पण मी अशी लसीकरणासाठी इथे बूथवर किंवा शाळेमध्ये येत असते त्यावेळेला माझी मुलं माझी खास करून काळजी घेत असतात. याआधी माझा मुलगा येऊन मला टिफिन देऊन गेलेला आहे. कारण सकाळी 7 वाजल्यापासून मी बूथवर इथेशी आलेली आहे. घरातली सगळी कामं आवरून आलेली आहे. फटाफट आवरावी लागली कामं, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करायला मिळाला नाही. सो आता इथे बूथवर आल्यावरती मी व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. आणि जेव्हा मी इथे आली त्याच्यानंतर माझ्या मुलाने येऊन मला टिफिन देऊन गेलेला आहे. आणि आता मुलगी आली, तर आता माझी मुलगी आलेली आहे आणि ती मला आता पाण्याची बॉटल देऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या घरातली माझी मुलं माझी फॅमिली मला सपोर्टही करत असते. आणि तुम्ही बघू शकताय मस्तीखोर पोरी. तर मला इथे सकाळी 7 वाजता मी इथे आलेली आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत मी आज इथेच थांबणार आहे. आणि अख्ख्या दिवसाचं शेड्यूल आणि अख्ख्या दिवसामध्ये मी कसं हे काम पूर्ण करते हे सुद्धा तुम्हाला पाहायलाच मिळणार आहे. आत्ता सुरुवात झालेली आहे कामाला. यापुढे असती गर्दी होत जाणार आहे. आणि भरपूर लोक आहेत जी येतात. आणि जर जी लोक आज येणार नाहीत त्यांना उद्या जाऊन त्या बालकांना घरी जाऊन भेट देऊन त्यांना लसीकरण करावं लागणार आहे. सो त्याचाही व्हिडिओ जर मला जमला तर मी टाकेन. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. अशा प्रकारे मी गावामध्ये पल्स पोलिओ लसीकरण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लसीकरणाच्या आणि माझ्या हेल्थ वर्किंगच्या बाबतीतल्या बऱ्याचशा व्हिडिओ मी या चॅनलवर शेअर करत असते. त्याचबरोबर लाईफस्टाईल, कुकिंग, हेल्थबद्दल बऱ्याचशा व्हिडिओ मी या चॅनलवर टाकलेल्या आहेत. तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. चल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, मस्त राहा. गुड बाय.